नमस्कार. झुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला पनीर कटलेट दाखवणार आहे. आता मी हे 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि ते चांगलं किसून घेतलेलं आहे. बटाटा आपल्याला हवा असेल तर घालावा, आपल्याला आवडत नसेल तर घालू नये. म्हणजे तसे नुसते पनीरचे पण करता येतात आणि बटाटा घालून पनीरचे पण करता येतात. बटाटा घातल्यामुळे थोडे पॅटीस जरा जास्त होतात आणि लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच बटाटा आवडतो. आता हे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यात 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यात आपण एक छोटा चमचा जिरं घालून घेऊ. जिरं घालून घेऊया. त्याच्यानंतर याच्यात हिरवी मिरची मी 2 घेतलेल्या आहेत आणि त्या बारीक चिरून घेतल्या, त्या आपण याच्यात घालून घेऊया. आता हे आलं, 1 इंच आलं मी किसून घेतलेलं आहे, ते पण आपण या फोडणीमध्ये घालून घेऊया. आता हे चांगलं जरा परतून घेऊया. एक 2 मिनिटं चांगलं परतलं की जरा हे सगळं मिक्स होईल. आल्यामुळे याची चव पण छान येते. आता याच्यात मी फोडणीमध्ये 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा मोठा होता, जर मोठा कांदा नसेल तर 2 छोटे घ्या आणि कांदा बारीक चिरून घ्या. एक कांदा जो आपण घेतलेला आहे तो फूड प्रोसेसरवर बारीक करून घ्या तरी चालेल किंवा हाताने बारीक केला तरी चालेल. आता ह्याच्यात आपण 1 चमचा मीठ घालून घेऊया. जरा कांदा परतून घेऊया. आता याच्यात कांद्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या घालून घेऊया. आता मी गाजर घेतलेला आहे. पहिल्यांदा गाजर किसून घेतलेला आहे. मी 2 छोटी गाजरं घेतलेली होती, ती घालून घेऊया. आपलं कटलेट पण कलरफुल झाले पाहिजे, त्यासाठी मी 1 ढोबळी मिरची, कॅप्सिकम घालून घेत आहे. ही पिवळे कॅप्सिकम घालते. ही रेड घालते. असं रंगीबेरंगी असला म्हणजे मुलांना पण खायला छान वाटतं, आपल्याला पण बघायला छान वाटतं. आता हे आपण सगळं परतून घेऊया. आता या आपल्या भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत. या मी 5च मिनिटं परतल्या. आता त्याच्यात 1 छोटा चमचा काळी मिरी आपल्या आवडीनुसार घाला. 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स आणि 1 चमचा ऑरिगॅनो. हे असेल तर घाला, नसेल तर काही नाही. मिक्स हब घातले तरी चालेल, जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते घाला. आणि आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालून घेऊया. ही 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरीमुळे पॅटीसला आणखी चांगली चव येते. आता ती परतून घेऊया आणि गॅस बंद करून हे थंड करायला ठेवूया. आता आपण हे पनीर आणि बटाट्यामध्ये 1 छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि हे आपलं मिश्रण थंड झालं आहे.
ते आता आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया. आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि मग त्याचे कटलेट वळूया. आता हे आपलं चांगलं मळून झालेलं आहे. आता ह्याचे आपण कटलेट करूया घेऊया. असे गोल आपल्याला जसं पाहिजे तसं गोल लांबट कशी पाहिजे तशी करा. किती छान कटलेट वळले जातात बघा. आता आपण याचे सर्व कटलेट करून घेऊया. आता हे आपले पनीर कटलेट वळून झालेले आहे. ते आता आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेऊया. त्याच्यात पाणी घालूया. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले. नंतर लागेल तशी करता येईल. आणि हे ब्रेड क्रम आहेत. तर ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. ह्याची आपण असे पेस्ट बनवून घेऊया. आता हे आपण असे वळून घेतलेले आहेत. ते असे कॉर्नफ्लॉवरमध्ये घालायचे. हे ब्रेड क्रम जरा मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यात असे घोळवून घ्यायचे. छान सर्व बाजूने लागेल असं करायचं. आता मी दुसरा घेते. आपण ह्याच्यात असं घोळवून घ्यायचं आणि छान असं सर्व बाजूने वळून घ्यायचं. आता आपण सगळे असेच करूया. आता कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम लावून हे आपले पनीर कटलेट तयार झाले आहे. हे एक अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवूया. म्हणजे सेट होतात. म्हणजे ते तेलात घातल्यावर फुटत नाही. आता आपण हे तेल तापत ठेवलेलं आहे. त्याच्या आपण एक हळू सोडूया. अंगावर उडेल वगैरे नीट काळजी घ्या. तेल तर चांगलं तापलेलं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा. म्हणजे माझे पुढील व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. आता हे आपले कटलेट तयार झालेले आहे. आपण हे काढून घेऊया. किती छान झालेत बघा. आणि पद्धत अगदी सोपी आहे. भरपूर भाज्या आहेत. पनीर आपण घातलेलं आहे त्यामुळे हाय प्रोटीन आहे. मुलांसाठी फार छान आहे.
आता हे आपले पनीर कटलेट तयार झालेले आहेत. धन्यवाद.